तर आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्याला मान सन्मान, यश, कीर्ती या सगळ्याची प्राप्ती सुद्धा होते असंही म्हटलं जातं. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असतील, तर या झाडाच्या प्रभावामुळे त्या सर्वांपासून आपला बचाव होतो अशीही मान्यता आहे. एक दिव्य आणि अलौकिक वनस्पती म्हणजे बेलाचं झाड. शिवपुराणात सुद्धा याचा उल्लेख येतो. सर्व तीर्थांचं पुण्य फळ हे बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये स्थित आहे. महादेवांना बेलाचे पान अतिशय प्रिय आहे. फक्त एका बेलाच्या पानानेही महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. इतके महत्व या बेलाच्या झाडाचे आहे. म्हणूनच बेलाचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की लावावे. आज आपण बेलाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला असावे आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत, त्यापासून लाभ कसा मिळवावा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, काही व्यक्ती म्हणतात की बेलाचं झाड घरात असू नये, परंतु हे अगदी चुकीचं आहे. बेलाचं झाड हे अतिशय